चरण सेवा खंडित वासद्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा नमामि सकृशांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मीशमानंदि वल्लभं समचरण सरोजं सान्द्रदिनाम्बुदाभं जगन्नीत पानिं मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीवाला कंदरं केंजनेत्रं सदैधवडहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निरुत्तरदास सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यात्म जननी देवाची ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनस्पृशं तत्त्वस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातं वन्दे प्रमानन्दमाधवं मनोजवं मातुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मवादनयो होतु मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अंचिकिल्या स्मरणं भूय सप्रविद्यांच्या ध्यानं तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारात मस्तक हे पाया मागत चरण सेवा खंडित वासुदेवा पंढरीत सदा संग हरिदासांचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता म्हणजेच निरूपणा करता घेतलेला अभंग अखिलकोट ब्रह्मनायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा अभंग असून अभंगाद्वारे समक्ष पांडुरंगाच्या समोर उभं राहून नामदेव महाराज पांडुरंगाच्या जवळ चकारात्मक अशा प्रकारची मागणी मागतायत विठ्ठला विठ्ठला 84 लाख जीवनमध्ये मानव शरीरधारी आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपल्याला एक विचार करायचा असतो 84 लाख योनीमध्ये जर पाहायला गेलं तर प्रत्येक जीवमात्रांमध्ये परमात्म्याने विवेकानुसार बुद्धी दिलेली आहे विवेक नाही असं नाही माणसाच्या ठिकाणी बुद्धी आहे असंही नाही प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी त्याची अशा प्रकारे विवेक नावाचं एक तत्व आहेच त्यांच्या जवळ जसं गाय व्याल्यानंतर गायीचं पिलू ज्यावेळेस पिण्याकरता जातं किंवा जर दुसरी जर गाय असेल तर तिचं वासरू जर त्या दुसऱ्या गायीच्या जवळ गेलं तर ती गाय त्याला पिऊ देत नाही किंवा तिच्या वासराला जर दुसरी गाय जर मारण्याकरता जर धावली तर ही तिला मारण्याकरता धावते तिला कळतं हे आपलं आहे म्हणजे विवेक चांगलं काय वाईट काय ज्या काही गोष्टी विवेकाच्या आहेत आपलं काय चुकलं काय ह्या गोष्टी अजून जनावरांमध्ये सुद्धा सापडत आहेत पण त्यापैकी सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं मानव शरीर प्राप्त झालंय आपल्याला मानव शरीर प्राप्त झाल्यानंतर आम्हाला सगळ्याच प्रकारची बुद्धी दिलेली आहे परमात्म्याने मग आपल्यालाच का दिली तर त्याचं कारण आहे का आपल्याला एवढ्या करताच दिले परमात्मा हा खेळ करतोय त्याला कर्मच नसल्यामुळे तो हा खेळ करतोय खेळ करत असताना त्यामध्ये एखादा वजीर असतो त्याच्यापैकीच आपण एक 84 लाख मध्ये आपण वजीरच आहोत का आपल्याला सगळं सांभाळून इथून तो जीवा सामग्री घेऊन परमात्म्यापर्यंत पोहोचायचं असतं त्या परमात्म्यापर्यंत पोहोचत असताना आम्हाला साधकीय अवस्था प्राप्त पाहिजे साधकीय अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला साधना माहिती पाहिजे पण योग्य ते साधन न कळाल्यामुळे साधना किती केली तरी राखेमध्ये हवन केल्यासारखं यत्न आपले होती साध्यही कळायला पाहिजे आणि साधनाही कळायला पाहिजे त्याच्याकरता आपण साधकही असलो पाहिजे कितीही कीर्तन केल्यानंतर उद्धार होत असेल असं ऐकण्यात नाही
किती कीर्तन झाले, म्हणजे एखाद्या महाराजांनी आयुष्यभर कीर्तनच केलेत महाराज, मग झाला का उद्धार? निश्चित स्वरूपात उद्धार झालाच असेल असं नाही. कारण एक साधना करीत असताना साधना आपल्या जीवनामध्ये आपण कितपर्यंत उतरवलेली आहे, आचरणीय किती आहे, यावरती पुढचा आपला परमार्थ अवलंबून असतो. विठ्ठला 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 तो परमार्थ करून घेण्याकरता, ते आपल्याला करून घेण्याकरता, आपल्या उद्धाराचं साधन करून घेण्याकरता आपल्याला कुठेतरी व्यक्तिमत्व पाहावं लागतं. आपण सहजासहजी आपल्या व्यक्तिमत्वाला नाव येत नाही, मोठं व्यक्तिमत्व कुठेतरी पाहावं लागतं. मग त्या संत महात्म्याने आपल्याला तो मार्ग दाखवलेला आहे, तर त्या संत महात्म्यांचं अंगीकार करून ज्या साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत तो विवेक विचार पोहोचवलेला आहे, त्या संतांच्या मार्गानुसार आपल्याला चालावं लागेल. एखाद्या मुलाला आपण शाळेमध्ये टाकतो, शाळा शिकत असताना त्याला डॉक्टर जर व्हायचं असेल तर तो डॉक्टरकीला शिक्षण घेतोय. शिक्षण पूर्ण झालं तर तो डॉक्टर होत नाही. शिक्षण पूर्ण होता होता तो डॉक्टर होत नाही. त्याला ती डिग्र्या वगैरे ती घेतल्यानंतर परत एखाद्या मोठ्या डॉक्टरांकडे त्याला काहीतरी प्रॅक्टिस म्हणून, त्याला तो रियाज म्हणून तिथं त्यांच्याकडे शिकावं लागतं. ऑपरेशन कसं करतात हे त्यांच्या समोर दाखवतात, त्यांना शिकवतात, किती दिवस त्यांच्या हाताखाली काम करावं लागतं. मोठ्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर तो एक दिवस त्यांच्याकडे राहून राहून तशा प्रकारचं सगळ्या क्रिया करून करून एक दिवस मोठा डॉक्टर झाल्याशिवाय राहत नाही. तशा प्रकारचं संत पदाला प्राप्त होत असताना किंवा त्या परमात्म तत्व प्राप्त होत असताना आम्हाला त्या मार्गावरती चालावं लागतं. पण मार्ग निवडून चालत नाही, आपला स्वमार्ग नाही तर संतांनी दाखवलेला मार्ग आम्हाला निवडावा लागतो. त्यासाठी संतांनी आपल्याला तो मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतती, संतांनी तो मार्ग आम्हाला दाखवलेला, मार्गावरती आम्हाला चालायचं आहे. आता त्या मार्गावरती लागत असताना आम्हाला अनेक अशा प्रकारचे ब्रेकर येणार आहेत. मध्ये रोडला चालत असताना मोठं असं उंच येतं, आपण त्याला ब्रेकर म्हणतो. आता ते साईड ब्रेकर वगैरे तिच्यात येतात आणि त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, तिथं आपल्याला आपल्या गाडीची म्हणजे थोडा उतार आला किंवा उंच काही भाग आल्यानंतर आपल्याला गाडीची स्पीड म्हणजे गाडी ज्या वेगाने चालते ना तो वेग कमी करावा लागतो. जर आपण पुढे गतिरोधक आहे पण पुढे जर गतिरोधक आहे असं आपल्याला दिसतंय आणि तिथं जर आपण गाडी चालवणं बंद केली, नाही पुढे जर गतिरोधकावरनं आपली जर गाडी गेली तर ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे. दाट शक्यता जर असेल तर मरण्यापेक्षा इथं थांबले का बरं असं जर म्हटलं तर आपला प्रवास तिथंच थांबवतो, आपण पुढे जाणार नाही. मग करायचं काय, ऍक्सिडेंट होऊ द्यायचा का नाही, होऊ द्यायचा नाही, वेग कमी करा, मात्र रस्ता सोडू नका. रस्त्यामध्ये चालत असताना साधना करीत असताना अनेक सुखदुःखाचे भोग आपल्या पदरामध्ये पडतायत. मग दुःखाचे भोग जर आपल्या पदरात पडत असतील तर तिथं जर आपण थांबून गेलो आणि जर विचार केला का एवढं देवदेव करून जर आपल्या पदरामध्ये जर सुख पडत नसेल काय देव करून फायदा. भरपूर लोक विचार करतात मला आयुष्य गेलं आमचं देवदेव करण्यामध्ये, काय देवानं आमचं चांगलं केलं, काय देवानं चांगलं केलं, चांगलंच तर केलंय ना. 22 मार्च पासून आपण एका ठिकाणी बसून आरामशीर खातोय म्हणजे काय चांगलं नाही तर काय, बरोबर आहे का नाही. 22 मार्च पासून लॉकडाऊन झाल्यानंतर देवाण जाईल किती हो कोणाकोणाला विचारल्यानंतर का पंढरपूरची वारी आहे वगैरे असं काही कुठलीही सांगा, तुम्ही देवाचं कार्य सांगा, सप्ताचं कार्य सांगा, लोक म्हणत मला मरायला ही वेळ, आता वेळच वेळ दिला. मला तरी वाटतं असं वाटतं तो विष्णूच विष्णू नावाने आला का काय माहिती. विठ्ठला विठ्ठला त्या विषयाला हात न घाललेला वाटतं. आपल्याकडे वेळच आता एक शासनाची मर्यादा आणि काळाची मर्यादा आपल्याला पाळावीच लागेल. त्याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाही. थोडक्यात आपल्याला बोलायचंय, आपल्याला मार्गात चालायचा पण मार्गामध्ये गतिरोधक भरपूर येणार आहेत तर तिथं आपला वेग कमी करा, पण साधना सोडू नका. निश्चित स्वरूपात आपल्या साध्यापर्यंत आपण पोहोचल्याशिवाय राहणार नाही. याचं ज्वलंत उदाहरण जर म्हटलं तर फक्त एकमेव संत महाराज. संत आधी करून सांगतात नंतर शिकवतात, म्हणून त्यांचा सांगण्याचा परिणाम समाजावरती होतो. काही काही वेळेस आमचं असं होतं आम्ही आचरणीय नसतो आणि सांगण्याचा प्रकार खूप होतो. विदर्भामध्येच म्हण आहे गाडभर करावं मुठभरच सांगावं. आता परिणाम असा आहे आमचं गाडा मुठभरच असतं आणि गाडभर दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून समाजावरती परिणाम होत नाही. किती सांगा तुम्ही, कुठलेही व्यसन सांगा किंवा कुठली साधना सांगा, लोक त्यावेळेस करतील ज्यावेळेस आपण 100 वेळा आचरणीय आणतो त्यावेळेस एक वेळेस सांगा, परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला संत महात्मे आधी करीतात नंतर सांगतात म्हणून त्यांचा समाजावरती परिणाम होतो. त्यांच्या कुठल्या तरी वाक्याचा अर्थ करण्यावर एवढा परिणाम होतो का माणसाचं जीवन धरून जातं महाराज. कारण ते अगोदर करून सांगतायत करुणी सायास
करुणी साया असं शिकविती सहज बोलण्यात हित असतो संतांच्या. सहज बोलतात, सहज. नाथ महाराजांनी त्या आलेल्या व्यक्तीला, त्या बाईचा मुलगा गुळ खात होता म्हणून तक्रार केल्यानंतर नाथ महाराजांनी 8 दिवसाचा अवधी दिला आणि 8 दिवसांनी ये परत, मग सांगतो तुझ्या मुलाला काय सांगायचं ते. म्हणून तो 8 दिवसांनी परत आल्यानंतर फक्त सहज बोले, बाळा गुळ खाणं चांगलं नसतं, सतत गुळ खाणं चांगलं नसतं, खाऊ नाही, बस एवढंच म्हटलं. म्हटलं मग तुम्हाला एवढं जर बोलायचं होतं महाराज, 8 दिवस कशासाठी दिले? हे त्याच दिवशी बोलू शकले असतात ना तुम्ही, ज्या दिवशी मी तुमच्याकडे आले होते माझ्या मुलाला घेऊन. त्या दिवशी तुम्ही जर हे वाक्य वापरलं असतं तर चाललं नसतं का? 8 दिवस मला थांबायला लावलं, 8 दिवसात त्याचा मला त्रास सहन करावा लागला, आणि 8 दिवसानंतर तुम्ही वाक्य काय वापरताय? बाळा सतत गुळ खाणं चांगलं नाही, गुळ खाऊ. पण मुलगा त्या दिवसापासून गुळ खाणं बंद झालं, त्याचा परिणाम काय होता? नाथ महाराज म्हणत, मी माझ्या जीवनामध्ये गुळ खातच होतो ना. पहिल्यांदा माझ्या जीवनातला मी गुळ बंद केलाय, नंतर मी सांगितलं म्हणून त्याच्यावरती परिणाम झाला. करुणी सायाचं शिकविती, पहिल्यांदा करतात नंतर सांगतात म्हणून परिणाम होतो. विठ्ठल संत महात्माने अनेक अशा प्रकारचे साधन तुमच्या आमच्या पुढे ठेवलेले आहेत, जेणेकरून आपण आमच्या बुद्धीनुसार विचार करून त्या मार्गापर्यंत गेल्यानंतर त्या मार्गाने चालत असताना त्या साध्यापर्यंत पोहोचतो. आपलं अंतिम ध्येय साध्य आहे, आणि ते साध्य प्राप्त करता त्याला अनेक साधनं सांगितलेले, अनेक मार्ग सांगितलेले आहेत. मुंबईला जाण्याकरता एकच मार्ग नाही बाबा. मुंबईला जाण्याकरता तुम्ही रेल्वेने सुद्धा जाऊ शकता, तुम्ही हवाई जहाजाने सुद्धा जाऊ शकता, तुम्ही एसटीने सुद्धा जाऊ शकता, स्वतःच्या प्रायव्हेट वाहनाने सुद्धा तुम्ही जाऊ शकता. मग त्याचे मार्ग वेगवेगळे आहेत. तुम्हाला तो औरंगाबाद मार्ग सुद्धा असं जाता येतं, तुम्हाला अकोल्याला जाऊन सुद्धा वापस जाता येतं, आपल्याला रेल्वे भुसावळ स्टेशनला जाऊन सुद्धा मुंबईला जाता येतं. मग काहून एकाच ठिकाणी जायचं म्हटलं तर मार्ग वेगवेगळे आहेत मार्ग, कारण अधिकार जसा ज्याचा तशा प्रकारचा आपला आपला मार्ग आपुले आपण करा, आपला मार्ग आपण निवडायचा. कोणता सोपा आहे? आता लोकांना किती मार्ग जरी सांगितले तर लोकांना ते अवघडच वाटतात. मार्ग किती मार्ग सांगा, तेवढ्या करता संतांना माहिती होतं कलियुगामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होणार आहे, म्हणून तेवढ्या करता सांगितलंय खायचं बैसोनी, जास्त टेन्शनच घ्यायचं नाही. का घर सुटत नाही आमचं घर, घरामध्ये देवा संतांनी घराघरापर्यंत पोहोचवलं महाराज. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, किती सातारा सांगितले संतांनी, अहो किती मार्ग सांगितले. घराच्या बाहेर पडता येत नाही तर मग तुमच्या घरापर्यंत देव आणतो, घरापर्यंत देव पोहोचवला. लोकांनी सांगितलं देव न लगे, देव न लगे. साठवणीचे घरी आणला होतात ना बाबा, घेतला का नाही? अहो महाराज कसं आहे माहिती आहे का, आता एवढा याच्यामध्ये धावपळमध्ये वेळच मिळत नाही हो देवासाठी. कोण म्हणतं तुम्हाला धावपळ करण्याकरता, तुम्हाला देव मिळवण्याकरता तुम्हाला मंदिरातच यावं लागतं? कोण म्हणतं असं?
तुमच्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या प्रत्येक कामामध्ये आमची साधना होते, देवाची साधना प्रत्येक कामामध्ये होते, याची फक्त भक्ती पाहिजे. संतांनी ते सुद्धा सांगितलंय, कामामध्ये कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आम्ही शेतामध्ये गेल्यानंतर काम करत असताना आमच्या मुखाला काही काम असतं का? नाही. महिला मंडळ आपलं जेवण बनवित असताना स्वयंपाकगृहामध्ये आम्ही कुठलाही पदार्थ बनवत असताना असा कोणताच पदार्थ नाही जो मुखाद्वारे केला जातो, बरोबर आहे का नाही? तोंडाद्वारे केल्या गेलेला पदार्थ आहे का कुठला? नाही. मग कोणाला काही काम असतं का? घेतो का राम आपण? कीर्तनकार कीर्तन करत असताना 2 घंटे फार मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, पण त्याच्या व्यतिरिक्त 24 तासामध्ये किती नामस्मरण करतोय पाहिलं का कोणी? नाही पाहिलं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहिल्यानंतर महाराज आपण निर्णय करतो आणि वरून देवावरती आपल्याला कुठल्या प्रकारचा बोट ठेवण्याचा अधिकार नाहीये का देवाने माझं असं का केलं, काही एक अधिकार नाही महाराज. 24 तासातील 1 सेकंद सुद्धा नामस्मरण न विसरण्याचे तुकोबा त्यांच्या सुद्धा पदरामध्ये दुःखाचे भोग घेत आहेत. दुष्काळ पडतोय, अहो दिवाळा निघतोय, संसाराची राख रांगोळी होते, तरी तिथं चांगलंच झालं. आणि आम्ही फक्त 2 तास उपासना करणार आहेत त्या देवाची, आणि कुठल्या अधिकाराने आपण देवाला म्हणू शकतो का देवा हे तू असं तसं केलं? देवाने काहीच नाही केलं, आपलं कर्म त्याला जबाबदार असतं. देवाला जाबच विचारायचं असेल तर भक्ती एवढी करा का देव तुमच्याशी बोलला पाहिजे, देव आपल्याशी बोलला पाहिजे, एवढी भक्ती असली पाहिजे. एवढी भक्ती आहे फक्त संतांची. देवाच्या समोर बनवून देव विचारण्याची ताकद त्यांच्याजवळ होती. देवाला गुड म्हणावं, बैस म्हणावं, देवाला खा म्हणावं, पी म्हणावं, देवाला खेळ म्हणावं, देवाला गायन कर म्हणावं, नाचावं देवाने त्यांच्या कीर्तना, एवढी योग्यता संतांची असते. म्हणून संत महात्मे देवासोबत हितगुज करत असतात. नामदेव महाराज जगद्गुरु तुकोबाराय आणि ते सर्व संत देवाशी बोलत होते महाराज. नामदेव महाराज लाटके भक्त असल्यानंतर देवाच्या समोर उभा राहतात, बोलतात. पण एक दिवस नामदेव महाराजांना प्रश्न केलाच की भक्त तुमच्या वाडवडिलांपासून सगळ्या तुमच्या घराण्यामध्ये सेवाच चालू आहे, सेवेचं ऋण माझ्या डोक्यावरती झालेलं आहे, काहीतरी मागितलं पाहिजे तुम्ही. नामदेव महाराज बोलायला लागले, महाराज मागण्यासारखं तर असं काही नाहीये, आणि जे आम्हाला लागते ते तू आम्हाला देत नाहीये, जे आम्हाला लागतं ते देत नाही, आणि तू म्हणतो मागा माग. काय मागायचं आम्ही? फक्त थोडंफार जर पाहायला गेलं तर सकारात्मकतेचा जो च आहे ना महाराज, हा फार बदलून टाकतो बरं का. संतही मागतात आणि जीवही मागतो, फक्त दोघांच्या मागणीतला फरक पाक आहे. शब्द फार लक्षात घेण्यासारखे. संत देवच मागतात आणि जीव देवाचं मागतो. आलं का लक्षात? संत देवच मागतात आणि जीव देवाचं मागतो. अर्जुन आणि दुर्योधन दोन्ही मागण्याकरता गेले होते. अर्जुनाने देवाचं मागितला आणि दुर्योधनाने देवाचे मागितले. कोणी शिल्लक तिकडे राहिलं नाही आणि इकडचं कोणी गेलं नाही. फक्त देवाचं आणि देवाचं. म्हणून देवाजवळ गेल्यानंतर देवाचं कधीच मागू नका, देवाचं मागा, काहीच कमी पडत नाही. अयोध्येतील प्रकार आहे. प्रभुरामचंद्रांच्या समोर सेवा करणारा एक म्हातारा होता. आयुष्यात सेवा करण्याकरता गेलाय. एवढी ताकद सेवेची. फार भक्तमार्गामध्ये फार सुंदर सुंदर कथा आलेल्या आहेत. राजेंद्र महाराजांचं फार सुंदर वक्तव्य असतं, टीव्हीवरती व्याख्यान असतं त्यांचं. भक्तमार्ग ग्रंथ आहे. नाभाजी संत होऊन गेले गुजरातमध्ये, त्यांचा संत म्हणजे महाराष्ट्रीयन का पुऱ्या भारतातील जेवढे संत होऊन गेले यांच्या कथा म्हणजे यांचं चरित्र ते जन्माला याच्या अगोदर त्यांनी लिहून ठेवलं होतं. एवढी त्यांची ताकद म्हणजे एवढे संत मोठे होते. मग त्यांचे भक्तमार्गाचे एकच आहे. प्रभुरामचंद्रांची सेवा करणारा एक भक्त होता. आयुष्यभर त्याने सेवा केली आणि झालं सरती शेवटी काय त्याच्या मनाला काय माहिती. एक दिवस भगवान प्रभुरामचंद्रांच्या समोर उभे राहतात आणि उभे राहिल्यानंतर म्हणतायत, देवा आयुष्यभर मी तुझी सेवा केली, पण आज थोडंफार मनात आलं माझ्या, म्हणून म्हणतोय बाबा मी थोडं तुला मागण्याकरता आलो. आणि काय आश्चर्य, महाराज त्याचे एवढं सेवेचं ऋण झाले होतं. प्रभुरामचंद्र मूर्तीतनं प्रकट झाले आणि बोलले, भक्त अरे आयुष्यभर माझी सेवा केली, तुझ्या मनात संकल्प नाही आला, स्वप्नात सुद्धा तू मागण्याचा काही संकल्प निर्माण केला नाही,
आज मागण्याची तुला इच्छा झाली, मी आज हशी खुशीमध्ये तुला काहीही द्यायला तयार, फक्त माग काय पाहिजे तुला, काय मागावं भक्तांनी सांगितलं, देवा बघा काय माहितीये का, मी तुमचं काम केलेलं आहे, सेवा म्हणजे एक प्रकारचं कामच तुमचं केलेलं आहे मी, पण काय माहित मी एक मनुष्य आहे, आणि मनुष्य म्हटल्यानंतर अंतःकरण त्याला आलं तर अंतःकरणावर वासनाही निर्माण होतच असते. मीही मनुष्य आहे, मलाही अंतःकरण आहे, मलाही वासना निर्माण होतील, आणि वासना निर्माण झाल्यानंतर मी तुझ्यापुढे काही ना काही इच्छा प्रकट करणार आहे देवा, म्हणून तेवढ्या करता सांगतोय, ज्याही वेळेस ती वासना निर्माण होईल, ज्याही वेळेस मी काहीतरी मागेल, त्याच्या अगोदर आताच तुला मागून ठेवतोय म्हणले, तू मला असं कर, जे मी तुझी सेवा केली आहे सेवेबद्दल तुला एक मागून ठेवतोय, आणि त्यांचं ते म्हटलेलं वाक्य महाराज दोह्यासारखं त्यांनी ते हिंदीमध्ये लिहून ठेवले. त्यांचं सुंदर असं वाक्य आहे, त्या भक्ताने मागितलं काय देवाला फार सुंदर ऐकण्यासारखी त्यांची मागणी. त्यांनी सुरुवात केली मागायला की मैं अगर चाहूं तुझे, कि मैं अगर मांगू तुझे, पर तुम कुछ ना देना मुझे, वरना शिक नहीं तेरा मजदूर हो जाऊंगा मैं. जेव्हा लोक शेतामध्ये काम करतात आणि काम केल्यानंतर त्या शेतात राबल्यामुळे त्या शेताच्या मालकाकडून त्या शेतात केलेलं कामाचा काय घेत आहे, मोबदला घेतायत. तशा प्रकारचं मला तुझा भक्त आशिक ठरायचा आहे. आशिक म्हणजे मराठीमध्ये त्याचा भक्त शब्द अर्थ होतो, मला तुझा भक्त ठरायचा, मला कामारी मजूर ठरायचं नाहीये. मी तुझं काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या बदल्यात तुझ्याकडचा काही मोबदला घेत नाही ना देवा, तर मी मजूर ठरेल, भक्त ठरणार नाही. म्हणून तेवढ्या करता सांगतोय, आताच सांगतोय, माझ्या अंतःकरणात केव्हाही इच्छा निर्माण झाली तर मला कधीच काहीच द्यायचं नाही, हीच माझी मागणी. ही त्या भक्ताची मागणी आहे महाराज. आम्ही मागायला गेल्यानंतर पंढरपूरला जातो तर खरं, पण किती का आता परमात्मा काळ प्रवाहामध्ये येत नाही, आपण काळ प्रवाहामध्ये येतो, बरोबर आहे की नाही. तेवढं तिथपर्यंत जात नाही तर आपल्याला घरचे फोन सुरू होतात, बरं का, पौर्णिमेपर्यंत थांबायचं नाही बरं का. आपल्या घरी एवढं मोठं तुम्ही माझ्या वर्षावर सोडून गेलेला आहात, लवकर घरी या. त्या म्हशी कोण पाजायच्या, कोण तिचं दूध काढायचं, अहो तुम्ही पौर्णिमेपर्यंत थांबले जर काय कसं काय ते व्हायचं. नाही नाही नाही, द्वादशीला निघून यायचं. महाराज माणूस आलाच समजा झालाय काय माहितीये का, संसाराची दोरी आपली तुटत नाही, पण परमात्मा आपल्याला भेटत नाही. पाहिल्यासारखं भोजींच्या शब्दामध्ये भगवताद्वैताचार्य दासमुक्तांच्या म्हणजे मुक्तादास भोजींच्या शब्दामध्ये आहे, माणसाला पाहिजे असतात महाराज पेढे आणि फिरतोय मिरच्यांच्या बाजारामध्ये. पाहिजे असतात पेढे आणि फिरतोय मिरच्यांच्या बाजारात. केव्हा पेढे मिळतील का, पेढे मिळणारच नाही, मागा चुकला ना आपला. तसं आपली संसाराची कुंटी आहे, त्याला दोर बांधलेला संसाराचा, ती कुंटी आपल्याला अजून दोर आपला तुटलेला नाही, आणि देव आपल्याला भेटलेला नाही. जर देव भेटला तर देव पाहावया गेलो तिथे ही अवस्था प्राप्त होणार आहे, आणि ती अवस्था आपल्याला अजून प्राप्त झालेली नाही. समजून चालायचं, अजून आपली दोरी बांधलेलीच आहे. विठाला विठाला मागत असताना संतांचा विचार करायला पाहिजे. संत मागणी काय करतात, देवाकडे जात असताना देवच मागतात, आणि जीव देवाचं मागतो. म्हणून आपल्याला फक्त गृही व्हावे, धनधान्य हीच आपली अपेक्षा असते, मला त्याच्या पलीकडे आपली अपेक्षा नसते. म्हणून तेवढ्या करता आपल्याला देव प्राप्त होत नाही, आणि सुखदुःखाचे भोग आपले सुटत नाही. ते सुखदुःखाचे भोग सुटण्याकरताच आपल्याला देवाची कडे काहीतरी मागावं लागतं. मागण्याकरता अगोदर सेवा करावी लागते, अगोदर सेवा करावी लागते. संतांना मागा मागा म्हटलं तरी सुद्धा संत सेवाच मागतात, कारण सेवेमध्ये परमात्मा प्राप्त होतो. नामदेव महाराज तुम्ही का मागितले, नामदेव महाराज म्हटलं काही हरकत नाही, मागायला आम्ही मागतोय, पण एक सांगा देसाल का. एका गोष्ट झाली, अरे मागा मीच म्हणतोय तो देणार नाही का, हो हो, पण मला पक्क सांगा, कारण काही काही मागण्या आहेत ना वरवर असतात बाबा, बरोबर. एखाद्या पाटलाकडे गेल्यानंतर आपण म्हणतोय पाटील बाबा एवढं काम तुमच्याकडून अपेक्षा होती, थोडंफार केलं तर बरं होईल. अशा आवाज येतो तिथपर्यंत म्हणा. काही मागण्या ह्या वरवरच्या असतात, काही मागण्या ह्या सकारात्मक असतात.
पाटील बुवा आम्हाला थोडं 5,000चं काम केलं असतं तर पहा जरा बरं झालं असतं. ही वरवरची मागणी झाली त्याच्यामध्ये पाटील बुवा द्यायलाच पाहिजे असा भाव नाही. दिलं तर बरं होईल म्हणजे काही असतं ना. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे. हे वरवरची मागणी आहे, हे वरवरची आहे. याच्यामध्ये दिलंच पाहिजे असं सकारात्मकता नाहीये. काय तू द्यायचं असेल तर द्या, नाहीतर दिलंच पाहिजे असं काही नाही. तुझं प्रती आहे, तुला मागतोय बाबा, द्यायचं असेल तर पहा. आमचं काही तसं म्हणणं नाहीये. पण काही काही मागण्या अशात मला सकारात्मक नाही 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 पाटील व तुम्हाला आमचं काम करावंच लागेल. मी तुमच्या शेतात काम केलेलं आहे, तुम्हाला मला पैसे द्यावेच लागतील. ही सकारात्मकता आहे, इथं पाटील मला द्यावेच लागतील. अशा प्रकारचं जगदगुरु तुकोबर आहे. आदी करून सर्व संत मंडळी काही काही ठिकाणी वरवरची मागणी करतात, काही काही ठिकाणी सकारात्मक मागणी करतायत. नामदेव महाराजही सकारात्मक मागणी करत असताना अखिल कोट ब्रह्मांड भगवान पंढरीश परमात्मा उभं राहून सकारात्मकता दाखवत असताना मागा मागा म्हणतो ना बाबा, मग आता मला हेच पाहिजे, याच्या पलीकडे दुसरं नको. सकारात्मक मागणी करतात अभंगाच्या प्रथम चरणात. हेची देवा पै मागत, हेची देवा पै मागत, पांडुरंगाच्या समोर उभं राहिल्यानंतर सांगतायत देवा हेची देवा पै मागत चरण सेवा अखंड. नामदेव महाराजांच्या पहिल्या चरणापर्यंत आपण उपकारात आपल्या गावामध्ये सुंदर अशा प्रकारचा उपक्रम केलेला आहे. मला असं वाटतं चांगली हिंमत दाखवलेली असेल. कोरोनाच्या या कालखंडामध्ये गेल्या 22 मार्च पासून लॉकडाऊन झालेलं आहे. त्याच्यानुसार लोकसंग्रहाच्या कुठल्या गोष्टी घडत नाहीये. आता कोरोनाची वाढता आणि भीती थोडीफार कमी झाल्यामुळे परमात्म्याचं कार्य करायला काही हरकत नाही. थोडं काय प्रमाणात का होईना पण तेवढ्या याचं परमात्म्याचं देवाचं कार्य व्हावं या उद्देशाने आपला असलेला यावर्षी अधिक मास होता. अधिक मास याच वर्षी यायला पाहिजे का माहिती. पूर्णतः आपला मर मास म्हणतो, आपण पुरुषोत्तम मास म्हणतो. फार महत्वाचा आहे.
करायचं तेवढं पुण्य या महिन्यात करायचं असतं महाराज. अनंत पटीनं त्याचं फल प्राप्त होतं, अनंत पटीनं. क्षेत्रा ठिकाणी जर आपण एक वेळेस नामस्मरण करत असाल या महिन्यामध्ये तर महाराज ते 1000 पटीनं वाढते. तसं घरी जर राहत असाल तर घरी काही म्हणजे वाढत नाही असेल 100 पटीनं होतच आहे. एवढा पवित्र अशा प्रकारचा महिना सांगितलेला आहे. अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास, म्हणजे भरपूर कार्य केलेलं फार महत्वाचं असतं. विष्णू सहस्त्रनाम आहे, खूप अनेक साधना त्याच्यात जरा जशा प्रकारचं अवघड असेल तशा अशा प्रकारचं सगळ्या सोपा साधना सुद्धा सांगितलेले आहेत. मग काहीतरी गुणानुवर्धन परमात्म्याचं व्हावं एवढ्या करता आपल्या गावामध्ये गेल्या 6 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह आपला एक कीर्तन सोहळा चालू केलेला आहे. थोडक्या लोकांमध्ये मोजक्या वेळामध्ये आपल्याला हा कार्यक्रम पार पाडायचा. आजचा 7वा दिवस आला, म्हणजे सेकंड लास्ट दिवस झाला. आता उद्या काला आणि परत आपल्या घरी आला नाही, गपचूप बसा. कोरोनाची भीती तशा प्रकारची दाखवलेली आहे. मला वाटतं आहे त्याच्यावर बोलूच नाही. तसे शंका कुशंका भरपूर करताही येतात महाराज, पण आता ते काय ऐकणार आहे तरी कोण? आपण आपलेच आहेत. ज्यांना सांगण्याचा आपण प्रयत्न करतो ते ऐकणारच नाही. उलट मलाच म्हणते तू या गावात नवीन आहे करायची टेस्ट केल्यानंतर मला कोरोना दाखवते, मला 14 दिवस टाकून देतील. विठ्ठला अशा प्रकारचा उपक्रमाचा 7वा दिवस, 7व्या दिवसाला अनुसरून मागणी प्रकट करत असायला पाहिजे म्हणून नामदेव महाराज सुंदर अशा प्रकारचा अभिनय मागणी प्रकट करणार. आपला थोडाच वेळ लागला, 10-15 मिनिट बस. नामदेव महाराज देवाजवळ जात असताना बोलत असताना म्हणतात हेची देवा पै मागाचा चरण सेवा आपण हेच, त्याच्या पलीकडे दुसरं नाही. सकारात्मक मागतोय देवा, हेच पाहिजे आम्हाला. काय पाहिजे हो? देवा पै मागत. पै म्हणजे एका आपण म्हणतो ना एखाद्या वेळेस बस तुमच्याच पै आपलं बोलणं आहे. तुमच्याच पै म्हणजे त्यांना गृहीत धरलेलं आहे, तेच त्याला पुरावा आहे, तेच ते पूर्ण करणारे आहेत. म्हणून तेवढ्या करता तुमच्याच पै तुम्ही उमेदवार आहात, आता तुम्ही आमची कोण आहात? साक्षीदार आहात. तुम्हीच तुमच्याच पै आता तुमच्याच जवळ. इथं परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही. ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी देण्याकरता समर्थ ही परमात्मा आहे. म्हणून समर्थाची व्याख्या कोणालाच लावायची, कोणालाही लावायची नाही. समर्थाची व्याख्या त्या परमात्म्याला शोधते का? ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी तोच आहे. अलीकडच्या काळात कोणालाही समर्थ म्हटलं जात असतं महाराज. असे समर्थ तर कारण समर्थाची व्याख्या आहे समर्थ कवनाते नास्ती न म्हणे. कोणाला कुठल्या गोष्टीला नाही न म्हणतो, म्हणतच नाही तो खरा समर्थ. असा समर्थ फक्त माझा आमचा परमात्माच आहे. म्हणून तेवढ्या करता समर्थाची व्याख्या देवालाच लावावी लागते. देण्याकरता समर्थ आहे म्हणून त्याच्याचकडे मागा, दुसऱ्याकडे मागू नका. मग काय मागा तर तो देवच मागा, दुसरं काही मागायचंच नाही. संतांनी काय मागितलं? हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. देवा तुझ्या चरणाची सेवा अखंडित घडावी, बस हीच माझी इच्छा आहे. चरण सेवा का हो? देवाची सेवा, पायाची सेवा का मागितली की पूर्णतः पाय मी दाबून देतो देवा तुझे, दररोज मला तुझ्या पायाची सेवा घडावी? नाही, चरणच का? कारण शरीराचं पूर्णतः आहे आपलं जे शरीर आहे याचं उपअंग. जसं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काही काळासाठी जर मुख्यमंत्री कुठं रजेवरती किंवा कुठं दौऱ्यावरती गेले तर बाकी कार्यभाग उपमुख्यमंत्री पाहतो. तशा प्रकारचं पूर्णतः शरीर आहे मुख्य आणि उपभाग त्याचा जो काही असेल तर उपअंग म्हणून चरण आपले धरलेले आहेत. आपले पाय जे आहेत ना हे उपअंग आहे शरीराचं, पूर्णतः शरीराचं उपअंग मानलेलं आहे. आणि उपअंग जिथं आहे तिथं पूर्णतः माणूस आपण म्हणतो ना बाबा एखाद्या वेळेस तेव्हा नाही मानलीच नाही का? उपंग असतं पाय. म्हणून तेवढ्याकडे आपण म्हणतो गावामध्ये एखाद्या वेळेला बुवा आमच्या घराला तुमचे पाय लागले पाहिजे, म्हणजे बुवा आला यायला नको पाहिजे. फक्त ते बुवाचे बुवा का बुवाचे पाय. म्हणजे आपण म्हणताना साधारण व्यवहारामध्ये म्हणजे शब्द वापरत असताना म्हणतोय बुवा तुमचे पाय आमच्या घराला
म्हणजे बुवाचं काही घेणं देणं असं नाही का? नाही नाही नाही, जिथं बुवाचे पाय तिथं बुवा आलेच. म्हणून तसं जिथं देवाचे चरण आहेत तिथं देव आला. म्हणून बाबा तुमच्या चरणाची सेवा. पण ही चरणाची सेवा कशी पाहिजे? अखंडित पाहिजे, खंड नको. कुठं कुठं म्हटलं जातं महाराज, अखंडित सेवा, अखंडित अखंड हरिणाम सप्ताह. रात्रीच्या वेळेस पहारेकरी झोपला पण अखंड कसा काय? आता रात्रीच्या वेळेस पहारेकरी जर झोपत असेल तर खंड पडलाय ना बाबा, मग अखंड म्हणता येईल का त्याला? नाही. अखंडित सेवा घडण्याकरता, या अखंडित शब्दाची पूर्ती करण्याकरता नामदेव महाराज म्हणतात हा अखंडित कधी घडेल तर याची पुष्टी अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. असं केलं तर आपलं 11 वाजेपर्यंत सहज जाईल बरं. म्हटल्यानंतर काय सोपं असतं. तर अखंडित शब्दाची पुष्टी करण्याकरता नामदेव महाराज दुसऱ्या चरणात भेटते बरं का. अखंडित सेवा त्याच वेळेस घडेल त्यावेळेस नामदेव महाराज कायमस्वरूपी पंढरपुरात असते. अखंडित सेवा म्हटली ना, चरणाची सेवा अखंडित, याची पुष्टी दुसऱ्या चरणामध्ये. वास द्यावा पंढरीचा सदा मग ते अखंडित सेवा घडण्याकरता माझं वास्तव्य कुठं असलं पाहिजे देवा. मग आता याच्याकरता दुसरी मागणी. आता पहिली मागणी झाली चरणाची सेवा पाहिजे, पण ती अखंडित घडण्याकरता आता दुसरी मागणी मागावीच लागेल. तर वास द्यावा पंढरीचा. वास द्यावा पंढरीचा म्हणजे काय? पंढरपुरात गेल्या गेल्या नाकाला फडकं लावले? नाही नाही नाही. वास या शब्दाचा अर्थ आहे वास्तव्य तिथं माझं घडलं पाहिजे, तिथं राहणं घडलं पाहिजे माझं. का पंढरीमध्ये असं काय आहे का तुमचं तुम्ही म्हणताय का तिथं माझं वास्तव्य असायला पाहिजे? काय पंढरीमध्ये? विचारा जनाबाईंना काय. तर संत जनाबाई महाराज सांगतायत महाराज काय पंढरीत वास्तव्य का पाहिजे? कारण तेथे असे देव उभा
कीर्तनाचा गजर होतो तेथे असे. कुठं? संत भाग पंढरीत तेथे असे म्हणून वास द्यावा. एवढ्या करता माझं वास्तव्य, कारण तुमची चरणाची सेवा घडण्याकरता मला माझं वास्तव्य कुठं असलं पाहिजे? वास द्यावा पंढरीचा. पण त्याच्या पुढे अजून एक मागणी केलेली आहे, सदा संग हरिदासांचा. का सदा संग हरिदासांचा? का? कारण एक वेळेस देव प्राप्त होईल. नामदेव महाराजांना देव प्राप्त होते, संत एवढ्या सहजासहजी भेटले, देवाला पाठवावं लागलं. जा संतांजवळ जा, त्याच्याशिवाय माझी प्राप्ती नाही. संत विना खऱ्या अर्थात नामदेव महाराजांना देव त्यांच्यासोबत खेळत उठत जेवण वगैरे सगळं कार्य करीत होता, पण खऱ्या अर्थानं कळालेला नव्हता तुम्हाला. एवढ्या करता संतांकडे जावं लागलं. मग मुक्ताबाईंनी त्यांचं खापर वाजलं. म्हणजे हे शब्द आपल्याला शोभत नाही, आपण म्हणून नाही महाराज, ते मुक्ताईचे शब्द मुक्ताईलाच शोभतात. पण नामदेव महाराजांना चांगलं सोडून त्यांना सांगावं लागलं, उपदेश करावा लागला, त्यावेळेस खऱ्या अर्थानं देव कळाला लागला. देव मिळवणं सोपं आहे, सर्वात सोपं. देव मिळवणं फार सोपं आहे. आणि त्याच्यापेक्षा सोपं सांगू का बाबा तुम्हाला? काही साधना करायची गरज नाही, काहीच नाही. काही साधना करायची गरज नाही, फक्त एकच काम करायचं. ते जीवनात तुम्ही कधी करू शकता. तुम्हाला उपाय सांगतो. देव नाही भेटला, मी इथं माझा पत्ता वगैरे लिहून घ्यायचा. आता तर मेहुणलाच आहे, नाहीतर माझं गाव तुम्हाला माहितीच आहे, सगळं माहिती आहे. तुम्हाला फक्त एक सांगतो, उपाय सरळ सोपा आहे, काय जास्त कठीण आहे. जर लवकरात लवकर देव पाहिजे असेल तर एक करायचं, झोपलेल्या वाघाच्या नाकातला केस उपटायचा, तो आणायचा. इच्छाधारी नागाच्या डोक्यावरचा मणी काढायचा, त्याला छिद्र करायचं, तो गळ्यात बांधायचा. देव त्या क्षणाला. सोपं आहे का? देव किती लवकर मिळतो पाहा, किती सोपे साधना सांगितले महाराज. काय करायचं? फक्त केसामध्ये तो मणी ओवून आपल्या गळ्यात बांधायचा, त्या क्षणाला आपल्याला देव. म्हणजे पहिले वाघाच्या जवळ गेल्यानंतरच ज्यावेळेस आपण त्याचा केस उठतो त्यावेळेस देव पाहायला गेलो, अनुभूती आल्याशिवाय राहते महाराज. एवढी सोपं, त्याच्यापेक्षा सर्वात सोपं सांगितलं महाराज. तुम्हाला तो मणीच घ्यायचा आहे ना, मग मणी तो कशाला घेता? कृष्ण धरीला, कंठी धरीला, कृष्ण मणी. बस एवढा धरधान केला ना तरी देव प्राप्त होतो. साधनेपर्यंत पोहोचण्याकरता आणि त्या अनुभूतीला प्राप्त होण्याकरता संतांचीच पाय घ्यावे लागतात. ते प्राप्तच होत नाही. संत ही म्हणून तेवढ्या करता त्यांना माहिती आहे हे फार दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमय वेतात देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष शस्त्र या सांगितलेलं आहे. एक म्हणजे दुर्लभम त्रय, तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या या जगामध्ये. महापुरुषांची भेट सर्वात शेवट सांगितली आहे. एक मनुष्य शरीर आहे, आणि मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर देवाचं कार्य करण्याची बुद्धी प्राप्त होणं ही त्यापेक्षा अवघड आहे. आणि त्याही सर्वात अवघड म्हणजे एक आहे, ते संताधिकांची भेट होणं. एकदा आपल्याला चंद्रा अमृत सुख सेवे आता दाता रवी बाया हेळा सागर परी साधूची भेटी. बहुवखान आहे संत भेटी, बहुवखान आहे संत भेटी, अवघड गोष्ट तेव्हा केवळ संत आपल्या जवळ असतात, सहज प्राप्त असतात, पण ओळखता येत.
ज्यांना ओळखता येतात त्यांना ते दिसत नाही. संत फार अवघड आहेत. ज्यांचे काय माहिती काय काही काही वेळेस व्यक्ती गेल्यानंतर त्यांचं महत्व कळतं. काही काही गोष्टी प्राप्त असतात म्हणतात ना, अतिपरिचयात अवाज्ञा. काही काही गोष्टी सहज प्राप्त असतात. आणि सहज प्राप्तव्य स्थानाला कुठल्याही वस्तूची आपल्याला किंमत कळत नाही. मला सहज प्राप्तव्य स्थानाला जी वस्तू आहे मिळाली ना, सहज प्राप्त झाली हो, किंमत नाही कळत. ती वस्तू अभावी आपल्याला त्याची किंमत कळते. तुकडोनाथ महाराज संत होऊन गेल्यानंतर आज आम्हाला त्यांचं महत्व कळतं. फार मोठे संत होणे त्यावेळेस जर आपण असतो, किती अनुग्रह घेतला असता, किती त्यांच्याकडनं आपल्याला आपलं जीवन कृतार्थ होण्याचं साधन आपण त्यांच्याकडे घेतलं असतं. पण ते समकालीन त्यावेळेस एवढे कळत नाहीत. अहो संतांना सुद्धा त्रासच दिला लोकांनी. आता ज्ञानोबरांचा 10 लाखांचा सोहळा आहे, त्यावेळेस एका दिला नव्हता. संतांचं महत्व प्राप्तव्य स्थानात एवढं कळत नाही जेवढं अप्राप्तव्य स्थानात आहे. व्यक्ती गेल्यानंतर व्यक्तीचं फार महत्व कळायला लागतं. आणि ते गेल्यानंतर जर व्यक्तीचं महत्व कळत असेल तर त्यानंतर आपली वेळ निघून गेली असते, म्हणून आपल्या पदरामध्ये काही पडत नाही. म्हणून तेवढ्या करता संत ओळखायला शिकलं पाहिजे. संतांची लक्षणं काय असतात, त्यांचे आंतरिक लक्षणं काय, बाहेरिक लक्षण काय, हे सगळे लक्षणं ओळखताना आपल्याला जर संत ओळखता आले, जर ते प्राप्त झालेत ना, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही फार अवघड गोष्ट आहे. एका चंद्राचं अमृत आपल्याला घेता येईल. अस्ताला जाणारा सूर्य हा थांबवता येईल, समुद्र आपल्याला तरता येईल, पण साधूची भेट होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. म्हणून तेवढ्या करता हे कठीण आहे ना, म्हणून नामदेव महाराज सांगताय सदा संग हरिदासांचा. हरिदासांचा खऱ्या अर्थाने या शब्दाचा अर्थ हरिदास. महाराज जे आहेत हरीचे दास, त्यांना काय म्हणताय, हरिदास. मला थोडं ही व्याख्या बाबा कमीच वाटते बरं का. जे हरीचे आहेत दास त्यांना हरिदास नाही, हरी आहे ज्यांचा दास, खऱ्या अर्थानं ते हरिदास. कारण त्याची अनुभूती आहे महाराज. धावत चालती मागे देवा देव इच्छी रज चरणाची माती. कोणाच्या, संतांच्या. ज्ञानोबरांचे येते तनुमुनु चरणाशी अगरवता करावे, बस त्यांच्या चरण राजाची इच्छा देव करतायत. म्हणून संत महात्मे अवघड आहे. तेवढ्या करता मग हे कठीण आहेत ना, ते प्राप्त होत नाहीत ना, सदाजी पाहतो. म्हणून तेवढ्या करता त्यांचा मला संग ठेव बाबा. कोणाचा, सदा संग हरिदासांचा. मुख हाताने इथं परमात्म्याचं नामचिंतन करायचं आपल्याला सगळ्यांना. मुखाने नामचिंतन, हाताने टाळी वाजवायचे. विठो एका डॉक्टरांनी आता एक व्हिडिओ टाकलेला आहे, मला वाटतं माझ्या मोबाईलमध्ये असेल. ते म्हणतात कोरोना जर लवकरात लवकर तुम्हाला होऊन येतो वाटत असेल तर दररोज असं करतात, इकडनं तिकडनं. त्यापेक्षा हे बोलतं आमच्या परमात्म्याचं नामचिंतन करा, जरा टाळी वाजवा, कोण काही म्हणणार नाही. तशी रिकामी टाळी जर गलीत वाजत असेल तर लोक कुशंका करतील. परमात्म्याचं नामचिंतनात वाजवा नाही, ऐकल तेच ऍक्टिव्ह प्रेशर करायचं तुम्हाला हातामध्ये. परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर टाळी वाजल्यानंतर कोणी काही म्हणणार नाही. रिकामी वाजवली तर म्हणते विठ्ठला विठ्ठला.
सदा संग हरिदासांचा. नामदेव महाराज काही हे करत नाही. तुम्हाला चरणाची सेवा प्राप्त होईल, पंढरपुरामध्ये वास्तव्य तुम्हाला मिळेल, संतांची संगत तुम्हाला मिळेल. पण जर याच्या पुढचा जन्म देत असताना मी जर तुम्हाला दुसऱ्या जातीत जन्माला घातलं तर हो जन्म होगा भलते आले. नामदेव महाराजांनी त्यावेळेस सांगितलं गेलं, देव म्हणताय जर तुम्हाला जात जर दुसरी घालून असं जन्माला घातलं तर नामदेव महाराज म्हणले देवा फक्त याच्यामध्ये आम्हाला अडकवू नको. तू कुठल्याही जाती जन्माला घाल, आम्हाला जातीपातीचं काही एक बंधन नाहीये. वारकरी संप्रदायामध्ये आम्ही ज्यावेळेस एका विष्णू काय ते वैष्णवाची जात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, आम्ही एका ह्याची माणसं होती. तर इथं आम्हाला जातपात काही बंधन घालत नाही. कुठल्या प्रकारचं वारकरी संप्रदाय जातीचं बंधन नाहीये. कुठल्याही जातीत जन्माला घाला, जन्मा हो का भलते याती हरी मिळत चुकू हरिभक्ती. कुठल्याही जातीत जन्माला घाला, फक्त एक कराय त्यामध्ये तुमची हरिभक्ती माझ्याकडनं चुकू नये अशा प्रकारची मागणी नामदेव महाराज सांगतात. नामदेव महाराजांना देव सांगतात काही मागायचं असेल तर मागा, अजून मी द्यायला फार प्रसन्न आहे. तुम्ही मागतच काही नाहीये, तुमच्या मागण्या सरळ सोप्या आहेत म्हणून तेवढ्या करतात. तुम्ही काहीतरी मागा, अजून मागायचं असेल तर म्हणजे बस झालं देव. आता काय कशासाठी मागतोय म्हणले, 10 वाजून गेले, जर शासन आले तर आम्हाला उचलून देतील. कशासाठी मागायला लावतात, अजून कुठं पुढं कीर्तन वाढायला होता म्हणले. बस करा आता म्हणले, देवा तू किती वेळ जर म्हणशील ना मागा मागा मागा, तर मी तुम्हाला एकच सांगतोय, लक्षात ठेवा कमळेच्या पती. लक्षात ठेवा बरं का. शब्द वापरले नामदेव महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये, नामा म्हणे कमळा पती हेची द्यावे पुढता पुढते. पहिल्या चरणापासून चरणसेवा अखंडित याच्यापासून तर तिसऱ्या चरणापर्यंत आम्ही जे मागत आलोच नाही इथपर्यंत. आता किती वेळा तुम्ही मागा म्हटल्यानंतर मी तुम्हाला परत परत हेच मागणार आहे. आता मला फक्त थोडी शंका घ्यायची आणि आपला कीर्तन अटवायचं. शंका एवढीच होते, तसं तर संत वाङ्मयावरती कधी शंका घेऊ नये. निसंशय अशा प्रकारचं ते वाङ्मय आहे. पण एक आपल्याला एक विनोदाचा भाग किंवा उत्तर पक्ष कळावा एवढ्या करता शंका. महाराजजी मला सांगा, नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे विठ्ठला, नामा म्हणे पांडुरंगा, असं देव नामदेव महाराजांना म्हणता आलं असतं. कमळेचा पतीच का म्हटलं? मला असं वाटतं 2 भाग वाटतो. एक म्हणजे आईच्या जवळ जरा लेकरू पळत गेल्यानंतर सांगता, आई मला पेन्सिल पाहिजे पण मी बाबाला मागत नाही. म्हणजे काही हरकत नाही, पेन्सिल मुलाला मिळते पण वसिला कोणाचा? आईचा. मग माणसं ऐकतात का नाही? कोणाचं? म्हणा ना बाईचं. नाही कबूल झाले माणसं, म्हणजे थोडंफार घाबरत असावे देव सुद्धा. माणसं घाबरतातच ना, नाही कबूलच करत नाही. घाबरतात का माणसं? नाही. यांनी म्हणतात आता तुम्ही तर कबूल झाले, पण यांनी तरी कबूल नाही केलं तर यांना कबूल करायला तर पाहा. तुम्ही लग्न ठरवत असताना महाराज पहिल्या वेळेस किती जण जात आहेत? 1-2 जण. आणि ते पसंत करून आली, मुलगी पसंत आली, सगळं झालं. दुसऱ्या वेळेस 4-5 जवळ वगैरे हे ते घेऊन जातात. जर पण नाही पसंत आली नंतर आता फायनल करायची आहे. 5-50 लोक नेतात का नाही? बरोबर आहे. लग्न करण्याकरता किती नेतात? अख्खा म्हणजे अख्खं वराड घेऊन जातात आणि लग्न करून तिकडनं येतात. मला सांगा, तुम्ही अख्खा गाव घेऊन जातात मुलीला आणण्याकरता, मुलगी तसा विचार करते का हा आपल्याला घेण्याकरता एवढं गाव घेऊन आला, आता आपल्यालाही यांच्या गाव जायचं असताना आपणही आपलं वराड घेऊन जायचं? येते का ते? नाही. थोडं कोणीतरी ते लिहिलेलं होतं, मग ते तेवढं वाचून सांगतो मला काय करायचं त्यामध्ये. पहा ना तुम्ही,
सब लिखा होता, औरत की ताकत का अंदाजा हमने तो तभी लगाना चाहिए था जबकि उसको लेने के लिए हम पूरी बारात लेके जाते हैं और वो शेरनी हमारे साथ अकेली आती है। घाबरली का ती एवढ्या माणसांसोबत येत असताना एकटी होते का नाही? घाबरली का? घाबरलं कोण? ओव्हरॅक्टिंग केलं ना हे नाही करत. असं असेल मला असं वाटतं म्हणजे तसं काही नाही. म्हणजे हा एक विनोदाचा भाग वजा करा. आईच्या जवळ ममतेच्या हृदयाला जर मागितल्यानंतर कोणीही समोरचं बिघडतोच. ते हृदय ममतेचं असलं पाहिजे म्हणून मातेला करतायत की कमळेच्या पती कमळा कोण आहे तर कमळजीचं आसन आहे अशी ती लक्ष्मी. कमळजीचं आसन आहे म्हणून तिला विशेषणात्मक नाव प्राप्त झालं कमळा. म्हणून नामा म्हणे कमळा पती हेची द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. परमात्म्याकडे एकच मागणी करायची बाबा लवकरात लवकर या कोरोना महामारीतून आमची सुटका कर बाबा आणि हा आमच्या भारतातून लवकरात लवकर जाऊ दे आणि आमचे कीर्तन सुरू होऊ दे. ज्यांचं जे बंद पडलं ते सुरू होते बंद कीर्तनांच काय घेऊन बसतो कीर्तन करतात येतील ना. पण एक तरी वाटतं फार फार धन्यवाद त्या सोशल मीडियाला म्हणजे त्या मोबाईलला का या कोरोना काळामध्ये लोकसंग्रह होणे म्हणून कार्यक्रमावरती बंदी घातल्या गेली पण मला कार्यक्रम बंद झाले नाही. मला फेसबुक वरती मला प्रवचन करतच होते आहे का नाही. फेसबुक वरती प्रवचन झाले. आपल्या मेहुण संस्थान आम्ही एक उपक्रम केलेला होता. मेहुण संस्थानाचं फेसबुक पेज केलंय ब्रह्मचित्तला. दररोजच्या दररोज मुक्ताईचं घर बसले दर्शन घ्यायचं असेल तर ब्रह्मचित्तला पेजला. आपल्या घरामध्ये आता आपल्या माणसांचं आहे का कोणाकडे असतं नसतं पण मुलांकडे आहे. आपल्या घरातल्या मुलांकडे त्यांना सांगायचं दररोज आम्हाला दर्शन करायचा फोटो दाखवायचा. आई साहेबांचा फोटो दररोजच्या दररोज पूजा होता बरोबर फोटो पेज वरती येतो. मोबाईलवरती प्रत्येकाला घर बसल्या बसल्या दर्शन होतं. त्यामध्ये प्रवचन सुद्धा असतात. प्रवचन सुद्धा मोठ्या मोठ्या महाराज लोकांचे घेतले गेले. आई साहेबांच्या ब्रह्मचित्तला या नावाने पेज आहे बरं का. तेवढं लाईक करा म्हणजे आपल्याला घर बसल्या दर्शन होईल आणि लवकर लवकर या कोरोना महामारीचा नायनाट होईल. एवढीच आपल्याला मागे परमात्म्याकडे करायची सेवेला इथं आपल्याला थांबवायचं आहे. आपल्याला थोडक्यात बोलण्याच्या ओघात जर कठोर शब्द निघाले ते माझ्या बुद्धीचे जे काही चांगलं होतं ते संत आदिशक्ती मुक्त गुरुवारांच्या आशीर्वादाचं. ज्ञानेश्वर